आपण अनेक मंदिरं बघितलेली आहेत आणि अनेक मंदिरामध्ये अनेक मूर्त्या आहेत. अनेक मंदिरांमध्ये अनेक मूर्त्या आहेत, अनेक देवांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. पण मला वाटतं हे पहिलं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये शिष्याला गिनवळीचा कार्यक्रम करताना सांगितलं जातं की हा देव आणि देवी राहिले छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यामुळे ज्या वेळेला देवीची मूर्ती घरात बसवतोस ना, त्याच्याच खाली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसायची, तरच तू माझा खरा शिष्य, हे सांगणारं हे पहिलं मंदिर आहे. या मंदिरामध्ये जेव्हा पाहुणा येतो, या मंदिरामध्ये जेव्हा पाहुणा येतो तेव्हा पाहुण्याला सुद्धा ज्यांच्यामुळे महाराष्ट्रातली देवालय अबाधित राहिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चांदीचा टाक देण्यात येतो आणि सांगण्यात येते येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा तुमच्या घरात जसे देवाचे टाक आहेत तसं ज्याच्यामुळे देव राहिले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा टाक सुद्धा स्वतःच्या देवालयात पूजा, हे सांगणार आहे मंदिर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांना अन्नाचा पोटात घास मिळत नाही आणि प्रत्येक वाईट होणाऱ्या कामाचं कारण कदाचित भूक असतं. म्हणून कोणी भुकेला राहू नये, कोणी भुकेला जाऊ नये म्हणून महाराजांच्या वतीनं दर आठवड्याला, दर दिवसाला, दर अमावस्येला, दर पौर्णिमेला मंदिरात जेवढी लोक येतात त्यांना सुद्धा आणि रस्त्यावर जेवढी लोक असतात त्यांना सुद्धा खिचडी आणि अन्नदानाचं मोफत वाटप करण्यात येतं. आणि अन्नदान महादान या तत्वावर अन्नदानाचं मोठं काम या मंदिरातून केलं जातं. त्याचप्रमाणे फक्त टाक वाटले जात नाही. शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती दिवशी प्रस्थापित करण्यात आली. पण एकदा बोलता एक व्यक्ती महाराजांना बोलली की महाराज, तुम्ही मूर्ती तर प्रतिष्ठापित केले, मूर्तीची स्थापना केली तुम्ही तुमच्या मंदिरात, पण मूर्तीच्या वरती छत नाहीये. महाराजांना गप्प बसता आलं नाही. आज तुम्ही जर देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला बघितलं तर महाराजांनी रायगडावरती जशी मेघडंबरी आहे तशी मेघडंबरी स्वतःच्या खर्चाने उभी केली आणि आज ती मूर्ती सुद्धा बसली. मला सांगायला अभिमान या गोष्टीचा सुद्धा आहे की काल ती मूर्ती मंदिरात आली होती आणि जेव्हा महाराजांनी ती मूर्ती टेबलवर ठेवलेली बघितली तेव्हा महाराज ढसाढसा रडले. असा असतो खरा शिवभक्त आणि असा असतो खरा देवीचा भक्त. ही जाण प्रत्येक शिष्याच्या मनात आहे आणि म्हणून हे मंदिर उभं आहे.